ओम साईराम. अध्याय 2 भाग 3 आता आपण सुरू करूया. तिकडे भाऊसाहेब दीक्षित मार्ग प्रतीक्षा करीतच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 9-10च्या आत शिर्डीत जाऊन पोचलो. ही गोष्ट इसवी सन 1910 साली घडली. त्यावेळी उतार उन्हाळ्याला फक्त साठ्यांचाच वाडा होता. टांग्यातून उतरल्यावर मनात बाबांच्या दर्शनाची उत्कंठा दाटून आली आणि कधी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करीन असे वाटून हृदयात आनंद लहरी उसळल्या. इतक्यात श्री साईंचे परमभक्त विख्यात तात्यासाहेब नूलकर मशिदीतून परत आले आणि म्हणाले, लगेच दर्शन घ्या. बाबा भक्त मंडळींचं वाड्याच्या कोपऱ्याशीच आले आहेत. आधी धूळ भेटीला चला. हे ऐकून बाबा ज्या ठिकाणी होते तेथे घाईघाईने धावलो आणि धुळीतच लोटांगण घातले. मनात आनंद मावतच नव्हता. नानासाहेबांनी सांगितले त्यापेक्षा आणखी पुष्कळ प्रत्यक्ष पाहिले. श्री साईंच्या दर्शनाने मी धन्य झालो आणि डोळ्यांचे पारणे फिटले. साईबाबांच्या देहाचे स्वरूप मी कधी ऐकले नव्हते आणि पाहिलेही नव्हते, परंतु त्यांना पाहता क्षणी माझी दृष्टी निवळली, तहान भूक हरवली आणि सर्व इंद्रिये तटस्थ झाली. श्री साईंच्या चरणांचा जो स्पर्श मला लाभला आणि त्यांनी माझी जी विचारपूस केली तोच माझ्या जीवनाचा परम उत्कर्ष आणि तेथूनच माझ्या आयुष्याला नवीन वळण लागले. ज्यांच्यामुळे मला हा सत्संग लाभला, माझे संपूर्ण अंग सुखावले, त्यांचे ते सदुपकार माझ्यावर अखंड राहोत. ज्यांच्यामुळे परमार्थ लाभला तेच की खरे माझे भाऊबंद. त्यांच्याशिवाय आणखी कोणी मला नातेवाईक नाहीत असे माझ्या मनात मी मानतो. केवढे त्यांचे उपकार आहेत, ते कसे फेडावे हे मला समजत नाही. म्हणून मी केवळ हात जोडून त्यांच्या चरणी मस्तक ठेवतो. साई दर्शनाचा लाभ घडला आणि माझ्या मनाचा संशय फिटला. आणखी वर साई सहवास घडला आणि परम आनंद प्रकटला. साई दर्शनाचे हेच नवल की नुसत्या दर्शनानेच वृत्तीत बदल होतो. शिल्लक पूर्वकर्मे नाहीशी होतात आणि हळूहळू इंद्रिय सुखांचा वीट येऊ लागतो. साईबाबांच्या कृपादृष्टीने माझ्या पूर्वजन्मीच्या पापांचा साठा नाश पावला आहे आणि आता आशा उत्पन्न झाली आहे की ज्यांचे चरण मला अक्षय आनंद मिळवून देतील. सुदैवाने बाबांच्या चरणरूपी मानस सरोवराचा मला लाभ झाला आहे. तेव्हा मी कावळ्याचा हंस होईन. साईबाबा हे उत्तम योगी, आचार्य, परमहंस म्हणजेच सोहम आत्मा हे ज्यांनी जाणले आहे ते असे संत भूषण आहेत. पाप ताप व दैन्य यांचा नाश करणाऱ्या अशा श्री साईंच्या दर्शनाने व अतिपवित्र सहवासाने मी अतिशय पावन झालो आहे. पूर्वीच्या कित्येक जन्मांचे पुण्य गाठी होते म्हणून साई महाराजांची ही भेट झाली. एकदा का श्री साईबाबा दृष्टीत शिरले की सर्व सृष्टीत साईरूप दिसू लागते. पहिल्या दिवशी शिर्डीला येताच बाळासाहेब भाट्यांशी वादविवादाला सुरुवात झाली. गुरु कशाला हवा, आपली स्वतंत्रता बुडवून परतंत्रता कशाला ओढवून घ्यावी, जेथे आपले कर्तव्य पार पडण्याची हुशारी असते तेथे गुरुची काय आवश्यकता, ज्याचे त्यानेच केले पाहिजे. जो करीत नाही त्याला गुरुने काय करावे. हात पाय न हलविता जो झोपा काढतो त्याला दुसऱ्या कोणी काय द्यावे, हेच माझे सरळ मत होते आणि प्रतिपक्षाचे विरुद्ध मत होते. हटवादीपणाचा तो तराजूच होता आणि म्हणून वाद माजून राहिला. अंगात भयंकर देहाभिमान असला की तेथे वादावादी उत्पन्न होते. हीच अहमभावाची खूण आहे. त्याशिवाय जगात वाद नसतो. असो, प्रतिपक्षाचे निश्चित मत होते की वेद पारंगत पंडित असला परंतु त्याच्यावर गुरुची कृपा नसली तर तो निव्वळ पुस्तकी मुक्त होय. दैव थोर की कर्तृत्व थोर याचा घनघोर वाद चालला. मी म्हणालो, केवळ दैवावर भार टाकून काय होणार. त्यावर विरुद्ध पक्षकार म्हणाले, होणाऱ्या गोष्टीचा प्रतिकार करता येत नाही, भवितव्य टाळता येत नाही. मी म्हणणारे थकले. नशिबापुढे कोणी जावे. एक करता दुसरेच उद्भवते. तुमचा शहाणपणा बाजूला ठेवा. परंतु माझा अभिमान गप्प बसत नव्हता. मी म्हणालो, असे कसे म्हणता, करील त्याचेच सर्व आहे. आळसासारखा बसून राहणाऱ्याला दैव सहाय्य कसे करील. उद्धरे दात्मनात्मान म्हणजे आपला आपणच उद्धार करावा
गीता अध्याय 6 श्लोक 5 असे स्मृती ओरडून सांगते. तिचा अनादर करून संसार सागर तरून जाणे अशक्य. हे ज्याचे त्यालाच करावे लागते, मग गुरुच्या मागे कशाला लागा. आपण जागरूक असल्याशिवाय केवळ गुरुने असून कसे भागेल. आपली खरे व खोटे किंवा चांगले व वाईट कोणते याचा विचार करण्याची बुद्धी, आपले साधन, आपली चित्तशुद्धी हे सर्व जुगारून देणाऱ्या मूर्खाला गुरु सिद्धी कसे देईल. शेवटी हा वाद संपला नाही आणि त्यातून काही फलितही झाले नाही. उलट मनाचे स्वास्थ्य मी गमावून बसलो, हीच मी कमाई केली. असा वाद घालता घालता कोणीही जरासुद्धा थकला नाही. मग अशा 2 घटका निघून गेल्यावर वाद संपविला. पुढे मंडळीबरोबर आम्ही मशिदीत जाऊन पोचलो. तेव्हा बाबांनी काकासाहेब दीक्षितांना काय विचारले ते ऐका. वाड्यात काय चालले होते, कशाचा वाद होता आणि भांडत का होता. मग माझ्याकडे पाहत ते म्हणाले, हे हेमाडपंत काय म्हणत होते. वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्ये बरेच अंतर असता बाबांना ही बातमी कशी कळली याचे मला आश्चर्य वाटले. असो, अशा प्रकारे कठोर शब्दांचा तडाखा बसलेला असा मी गप्प झालो आणि लाजेने मान खाली घातली. पहिल्याच भेटीत असे असभ्य व अयोग्य वर्तन माझ्याकडून घडले. बाबांनी मला हेमाडपंत नाव दिले याला पहाटेचा वादच कारण होते आणि त्यामुळेच त्यांना हेमाडाची आठवण झाली अशी मी मनात खूण बांधली. देवगिरीचे राजे यादव, तेच दौलताबादचे जाधव, ज्यांनी 13व्या शतकात महाराष्ट्राचा गौरव वाढविला, याच घराण्यात प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नावाचा राजा होऊन गेला. त्याच्या पुण्यकीर्ती पुतण्याही आपल्या पराक्रमाने प्रख्यात झाला होता. तो रामराजा यदुवंशाचा मुकुटमणी व राजे लोकांच्या अग्रणी होता. या दोघांचाही बहुगुणी व सर्वलक्षणी हेमाद्री नावाचा मंत्री होता. धर्मशास्त्रावर ग्रंथ रचणाऱ्या ब्राह्मणांच्या बाबतीत अत्यंत दानशील असणाऱ्या हेमाद्रीने श्रुती स्मृतींना अनुसरून वागण्याची आचार व्यवस्था व्यवस्थित रूपात प्रथम मांडली होती. चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा व्रत, दान, तीर्थ व मोक्ष या 4 प्रकरणाचे सविस्तर विवेचन असलेल्या ग्रंथाची या हेमाद्रीने लिहिला होता. अशी त्याची सुप्रसिद्ध कामगिरी होती. संस्कृत भाषेत जो हेमाद्री पंत, तोच मराठी भाषेत हेमाडपंत असा हा त्यावेळी धूर्त राजकारणपटू म्हणून प्रसिद्ध होता. परंतु तो वत्स गोत्राचा तर मी भारद्वाज गोत्राचा. त्याचे वंश पूर्वज 5 तर माझे 3. तो यजुर्वेदी तर मी ऋग्वेदी. तो धर्मशास्त्रपटू तर मी मूर्ख. तो माध्यंदिन म्हणजे यजुर्वेदातील एका शाखेचा तर मी शाकल ऋग्वेदातील एका शाखेचा. तो धर्मशास्त्र किंवा विधी नियम यांचे एक सूक्ष्म ज्ञान असलेला तर मी नुसता बडबड्या. तो पंडित तर मी बुद्धिहीन मूर्ख. कशाला मला ही पोकळ पदवी. तो राजकारण प्रवीण मुत्सदी तर मी असा अल्प व मंद बुद्धीचा ठोंब्या. त्याचे राजकारण प्रशस्ती नावाचे संस्कृत काव्य प्रसिद्ध तर मला एक साधी ओवीही करता येत नाही. तो ग्रंथलेखकांच्या कलेत निष्णांत तर मी असा हा ठोंब्या व अज्ञ. तो धर्मशास्त्रात निपुण विद्वान तर मी असा अल्पबुद्धीचा. त्याने लेखन कल्पतरू नावाचा नाना प्रकारच्या काव्यांचा संग्रह असलेला ग्रंथ लिहिला तर मी हा असा बाबांचे लहान बाळ की ज्याला ओवीही लिहिता येत नाही. त्या काळी गोरा कुंभार, चोका महार, सावंतामाळी, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, नामदेव वगैरे भागवत धर्माचा पुरस्कार करणारी मंडळी उदयाला आली होती. ज्यांच्या दरबारात पंडित बोपदेव नावाचे विद्वान रत्न चमकत होते, तेच राजकारणी हेमाडपंत गुणीजनांमध्ये सुप्रसिद्ध होते. यानंतर पुढे या देशात उत्तरेहून यवनांच्या मुसलमानी फौजा जिकडे तिकडे उतरल्या आणि दक्षिणी लोकांची सत्ता लयास गेली. माझ्या चतुराईचा सन्मान करून या पदवीचे देणे उगीच नव्हते. माझ्या वादावादीवरचा अभिमान घालविण्याकरता हा शब्दरूपी बाण होता. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन उगीच योग्यतेशिवाय बडबड करणाऱ्या माझे बाबांनी वेळेवर अंजन घालून डोळे उघडले. असो, यावर सांगितलेल्या साईबाबांच्या मुखातून निघालेल्या विलक्षण पण सूचक अर्थपूर्ण व प्रसंगाला साजेशी नामकरणाला भूषण मानून मी त्याचा स्वीकार केला. त्यामुळे मला शिकवण मिळू दे की वादावादी अत्यंत हानिकारक व अनिष्ट सूचक चिन्हांनी युक्त आहे.
म्हणून तिचा मला एक क्षणही स्पर्श होता कामा नये. वाद करण्याचा ताठा गळून जावा आणि मरेपर्यंत सदा नम्र राहण्याचे भान राहावे, म्हणूनच मला ही पदवी मिळाली असावी. दशरथाचा पुत्र श्रीराम, देवाचा अवतार, पूर्ण ज्ञानी, साऱ्या जगाला संकटातून वाचविणारा व ज्याचे सर्व ऋषी मुनी सतत ध्यान करीत असतात, तो देखील वशिष्ठ गुरूंचे पाय धरीत होता. श्रीकृष्ण तर साक्षात परब्रह्माचे सुंदर रूप, पण त्याला देखील गुरु करावा लागला आणि सांदीपनी गुरूंच्या घरी कष्ट सोसून लाकडे वहावी लागली होती. तेथे माझी काय मात, मी आणखी काय करणार? वादावादी कशाला करावी? गुरुशिवाय ज्ञान किंवा परमार्थ लाभणे शक्य नाही, हे शास्त्राचे सांगणे पक्के केले. वादावादी बरी नव्हे, कोणाची बरोबरी करू नये. श्रद्धा व सबुरी असल्याशिवाय परमार्थ किंचितही साधत नाही, पुढे हेही अनुभवाला आले. अशा रीतीने या नामगौरवाचा मी प्रेमपूर्वक चांगल्या वृत्तीने व निष्पाप मनाने स्वीकार केला. आता हे आपला पक्ष दुसऱ्याचा पक्ष ही भावना काढून टाकणारे, वाद प्रतिवाद थांबविणारे व सर्वांना एकसारखे बोधप्रद कथानक असू द्या. या ग्रंथाचे प्रयोजन, अधिकारी व अनुबंध दाखविले आणि ग्रंथकाराच्या नामकरणाचे वर्णन ऐकविले. आता या अध्यायाचे हे पालहाळ पुढे यथानुक्रमाने सविस्तर गोष्टी हेमाड साई चरणी सादर करी. त्या ऐकायला श्रोत्यांनी तत्पर व्हावे. साईच आपली सुखसंपत्ती, साईच आपली सुखसंवित्ती म्हणजे सुखाची संपूर्ण जाणीव, साईच आपली परमनिवृत्ती व अंतिम गती देखील साईच. साई चरित्र श्रवण करावे आणि साई कृपेमुळे संसाराच्या जबरदस्त भीतीपासून सुटका करून घ्यावी आणि कलियुगातील दुष्ट वासनांच्या मुळापासून नाश करून घ्यावा. सर्वांचे कल्याण असो, अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा कथा प्रयोजन नामकरण नावाचा दुसरा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्रोते हो, आता या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.